Hello students, today we are going to solve practice set 3.3. But before that, let us learn a formula for the sum of first n terms of AP. आपल्याला AP मधल्या n टर्म्स दिलेल्या असतील आणि त्यांची सम फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आता आपण बघणार आहोत. फॉर द गिवन AP, इफ फर्स्ट टर्म इज A and common difference is D, then Sn is equal to, Sn means sum of n numbers, is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into D. हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला अजून एका मेथडने आपण लिहू शकतो. याच्यामध्ये आपण जर 2a हा स्प्लिट केला तर आपल्याला a plus a असा लिहिता येईल. दॅट मीन्स Sn is equal to n upon 2 into bracket 2a ऐवजी आपण लिहू शकतो a plus a into n minus 1 into a plus a plus n minus 1 into d. आपल्याला माहिती a म्हणजेच फर्स्ट टर्म t1 असते आणि tn nth टर्म आपण फाइंड करतो a plus n minus 1 into d ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे. मग त्यावरून आपण Sn is equal to लिहू शकतो n upon 2. हा जो a आहे त्याच्याऐवजी आपण t1 लिहिले आणि a plus n minus 1 into d याच्याऐवजी आपण tn लिहू शकतो आणि म्हणून आपल्याला सेकंड फॉर्म्युला मिळतो Snचा. Sn is equal to n upon 2 into t1 plus tn. तर काही वेळेस आपल्याला हा फर्स्ट फॉर्म्युला वापरायला लागतो, काही वेळेस सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागतो. तर हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करायचा आहे. सी क्वेश्चन नंबर 1. First term and common difference of AP are 6 and 3 respectively. Find S27. First term म्हणजेच A 6 आहे, डिफरन्स D 3 आहे, तर S27 आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी आधी फॉर्म्युला लिहायला पाहिजे. Sn is equal to n upon 2 into bracket. इथे आपल्याला फिल इन द ब्लँक दिली आहे, तर त्या ब्लँकमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, फॉर्म्युला आत्ताच आपण शिकलो त्याप्रमाणे n upon 2 into इथे येईल 2a प्लस n minus 1 into d. किमती ठेवल्या याच्यामध्ये, तर Sn is equal to n ऐवजी 27 ठेवायची कारण S27 फाइंड करायची आपल्याला. Therefore S27 is equal to 27 upon 2 into 2a. a ची व्हॅल्यू 6 आहे म्हणजे 2 6 जार 12 आले, प्लस n minus 1. n 27 आहे, 27 minus 1 into d 3 आहे म्हणून इथं 3 येईल. आता इथे आपल्याला एक स्टेप वाढवायला लागणार आहे, डायरेक्ट आन्सर आपल्याला लिहिता नाही येणार. याच्यामध्ये आपण कसं करू शकतो, 27 upon 2 into bracket 12 plus 27 minus 1 केला तर 26 into 3 येईल. म्हणजेच आपल्याला 26 3 जार 78 होतो, 78 प्लस 12 केला तर 90 होतो आणि म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहिता येईल 27 upon 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येईल 90. 2ने इथे डिवाइड केलं, 2 1 जार आणि 2 45 जार, 27 into 45 आणि मग हे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं 27 5 जार केलं तर 135 कॅरी 13 आला, 27 4 जार 108 प्लस 13 केले तर 121 आणि म्हणून आपल्याला लास्ट आन्सर मिळालं S27 is equal to 1215. नाउ क्वेश्चन नंबर 2. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आता इव्हन नॅचरल नंबर कुठल्या नंबरपासून सुरू होतात तर 2 पासून. नंतर त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स असतो, 2 नंतर येणारा नंबर 4, मग 6 म्हणजे 2चा डिफरन्स असतो. असे किती इव्हन नॅचरल नंबर्स घ्यायचे तर 123. म्हणजे आपण असे नंबर 123 नंबर्स असे लिहित गेलो तर 123 2 जार म्हणजे 246 पर्यंत आपल्याला ते नंबर्स घेता येतील. सो लेट अस सी द सोल्युशन. फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स आर 2 4 6 अप टू शेवटचा नंबर आपल्याला मिळेल 246. मग इथं a ची व्हॅल्यू किती आहे तर 2. डिफरन्स कितीचा आहे बघा, t2 मायनस t1 करा किंवा t3 मायनस t2 करा, आपल्याला d मिळेल 2. किती टर्म्स आहेत त्या टोटल दिलेल्या तर 123 म्हणजे n इज इक्वल टू 123. आपल्याला त्यांची सम फाइंड करायची म्हणजे Sn फाइंड करायची आहे. सो वी नो द फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n upon 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n minus 1 इंटू d.
फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आपण. एनची व्हॅल्यू 123 आहे, देअरफॉर S123 इज इक्वल टू, परत इथे एनची व्हॅल्यू ठेवली 123/2 इंटू ब्रॅकेट 2a, एची किंमत 2 आहे सो 2 इंटू 2 प्लस n-1, n 123 आहे -1 इंटू d 2 आहे. सिम्प्लिफाय करूया आता. 123/2 इंटू ब्रॅकेट 2 2s are 4 येईल प्लस हे सबट्रॅक्शन केलं तर 122 येईल आणि इंटू 2. हे मल्टिप्लिकेशन केलं तर इथं 244 येईल. 244 प्लस 4 ॲड केला तर 248 येईल. हा अपॉन 2 आहे त्याने डिवाइड केलं तर 124 येईल. म्हणजे लास्ट आपल्याला मिळेल 123/124. आणि मग हे मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 15,252. ही मिळाली आपली सम ऑफ फर्स्ट 23 इवन नॅचरल नंबर्स. किंवा हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने, दुसरा जो सेकंड फॉर्म्युला आपण शिकलो त्याप्रमाणे पण आपल्याला सोडवता येईल. ए म्हणजेच फर्स्ट टर्म आहे T1, ती 2 आहे. लास्ट टर्म म्हणजे TN आपल्याला 246 मिळते. त्यानंतर एन टोटल आहे 123, तर SN फाइंड करायचं आहे. मग आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN. किमती ठेवल्या. एनची व्हॅल्यू 123 आहे, देअरफॉर S123 इज इक्वल टू n/2 म्हणजे 123/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN. T1 आहे 2 आणि TN आहे 246. या दोन्हींची ॲडिशन केली तर मिळेल 248. 123/2 इंटू 248 केलं, 2ने डिवाइड केलं इथे तर 124 येईल आणि मग हे मल्टिप्लिकेशन केलं की मिळेल 15,252. and therefore the answer is sum of first 123 natural numbers is 15,252. Now question number 3. Find the sum of all even numbers between 1 to 350. आता between 1 to 350 असे इव्हन नंबर जर घेतले तर 1 नंतरचा इव्हन नंबर 2 आहे आणि बिटवीन आहे म्हणजे त्यांच्या मधले घ्यायचे, म्हणजे 350 नाही घ्यायचा, त्याच्या आधीचा नंबर घ्यायचा 348. देअरफॉर इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 350 आर 2, 4, 6 अप टू 348. मग आपल्याला त्या नंबरची सम फाइंड करायची. पण ते नंबर्स किती आहेत हे माहिती आहे का आपल्याला? फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स म्हटले, पण ऑल म्हणजे किती नंबर्स, म्हणजे इथे एन माहिती नाही आपल्याला. तो एन आधी आपल्याला फाइंड करायला लागेल आणि त्यासाठी आधी आपल्याला TNचा फॉर्म्युला वापरायला लागेल. डायरेक्ट SN आपल्याला इथं काढता येणार नाही. सो हिअर A इज इक्वल टू 2, D इज इक्वल टू 2, TN इज इक्वल टू 348. तर आपल्याला N फाइंड करायला लागेल आणि मग आपण SN फाइंड करणार. सो वी नो द फॉर्म्युला फॉर TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. TN आपल्याला दिलेली आहे 348, nth टर्म शेवटची टर्म दिली आहे 348 इज इक्वल टू Aची व्हॅल्यू 2 आहे, नंतर Dची व्हॅल्यू पण 2 आहे. N माहिती नाही तो तसाच ठेवला n-1 इंटू 2. 348 इज इक्वल टू 2 प्लस या 2ने मल्टिप्लाय केलं तर मिळेल 2n-2. हा प्लस 2 आणि -2 कॅन्सल होईल. देअरफॉर 348 इज इक्वल टू 2n. हा 2 लेफ्ट साईडला आणला की डिवाइड होईल. 2ने डिवाइड केलं की मिळेल n इज इक्वल टू 174. आता आपल्याला nची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला आता SN फाइंड करायचं, म्हणजे S174 फाइंड करायचं. त्यासाठी SNचा सेकंड फॉर्म्युला इझी आहे, आपण तो यूज करूया. कारण आपल्याला फर्स्ट टर्म पण माहिती आहे आणि लास्ट टर्म पण माहिती आहे, म्हणून सेकंड फॉर्म्युला यूज करू आपण. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN. nची व्हॅल्यू आहे 174. देअरफॉर S174 इज इक्वल टू n/2 म्हणजे 174/2 इंटू ब्रॅकेट T1 ऐवजी आपण ठेवणार फर्स्ट टर्म म्हणजेच A, ती 2 आहे, प्लस TN म्हणजे लास्ट टर्म 348 आहे. दोघांची ॲडिशन केली तर मिळेल 350 आणि 2ने इथे डिवाइड केलं, 2 8 जार 16, 2 7 जार 14. 87 इंटू 350 केलं, मल्टिप्लिकेशन करून बघा, हे तुम्हाला आन्सर मिळेल 30,450. अँड देअरफॉर आन्सर इज द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350 इज 30,450. नाउ क्वेश्चन नंबर 4. In an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of 56 terms.
What is given here? 19th term, that means T19 is equal to 52. 38th term, that means T38 is equal to 128. Find the sum of first 56 terms. S56 is equal to question mark. We know that Tn is equal to a plus n minus 1 into d. आपल्याला 19 टर्म दिली म्हणून n ची व्हॅल्यू आपण 19 ठेवू. Therefore T19 is equal to a plus 19 minus 1 into d. But T19 आपल्याला given आहे 52. Therefore 52 is equal to a plus 18d. याचाच अर्थ a plus 18d is equal to 52. फक्त साइड चेंज केले आपण, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. तसंच आपल्याला 38th टर्म दिलेली आहे. So also we can write it as T38 is equal to a plus 38 minus 1 into d. T38 दिली आहे 128. Therefore 128 is equal to a plus 37d. Therefore a plus 37d is equal to 128. याला आपण 2 नंबर दिला. आता इथे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत. हे दोन्ही इक्वेशन्स आपण ॲड करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 जर आपण केलं तर इक्वेशन 1 आणि 2 लिहिलं, मध्ये प्लस साईन लिहिलं, a plus a 2a होतो. या दोघांची ॲडिशन केली तर 55d. हे दोन्ही ॲड केले तर मिळेल 180. याला आपण इक्वेशन 3 म्हणूया. आता आपल्याकडे एसएनचा फॉर्म्युला आहे. एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. S56 आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणून n ची व्हॅल्यू 56 ठेवूया. Therefore S56 is equal to 56/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 56 मायनस 1 इंटू डी. हे सबट्रॅक्शन केलं इथे तर आपल्याला मिळेल 55. दॅट इज इक्वल टू, इथे 2 ने डिवाइड करून घेतलं 56ला, तर 28 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 55d. पण इक्वेशन 3 मध्ये आपल्याला 2a प्लस 55d ची किंमत 180 मिळाली आहे. मग याच्याऐवजी आपण ती व्हॅल्यू ठेवू शकतो इथे. दॅट इज इक्वल टू 28 इंटू 180. आणि याचं रिझन फ्रॉम इक्वेशन 3. आणि हे मल्टिप्लिकेशन केलं आपण की आपल्याला S56 मिळेल 5040. And so the answer is the sum of first 56 terms is 5040. हाच क्वेश्चन तुम्ही असा सोडवू शकता की इक्वेशन 1 आणि 2 मिळवल्यानंतर इथे आपण ॲड केलं होतं. त्याच्याऐवजी तुम्ही जर 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर a कॅन्सल होईल, तुम्हाला d ची व्हॅल्यू मिळेल. ती d ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली की तुम्हाला a मिळेल. a आणि d मिळाला की तुम्ही या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवून सुद्धा हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. कुठल्याही मेथडने केलं तरी चालेल. नाउ सी क्वेश्चन नंबर 5. Complete the following activity to find the sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 4. आता ही आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. असे नंबर्स कुठले आहेत तर 4, 8 अप टू 136. हाऊ मेनी नंबर्स माहिती नाही आपल्याला. देअरफॉर n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता लास्ट टर्म आपल्याला Tn मिळालेली आहे 136. a म्हणजे फर्स्ट टर्म आहे 4 आणि d कॉमन डिफरन्स आहे 4. आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या. Tn ची व्हॅल्यू 136 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 4 आहे प्लस n मायनस 1 इंटू डी 4 आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं. 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 4n मायनस 4 होईल, प्लस 4 मायनस 4 कॅन्सल होईल, म्हणजे 4n इज इक्वल टू 136. 4 डिवाइड होईल इकडे जाऊन n 136ला. 4 ने डिवाइड केलं तर n इज इक्वल टू 39 मिळेल. त्यानंतर एसएनचा फॉर्म्युला आहे. एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या आपण तर n/2 म्हणजे एसएन म्हणजे n ची व्हॅल्यू 39 आहे. देअरफॉर S39 इज इक्वल टू 39/2 इंटू ब्रॅकेट 2a म्हणजे 2 इंटू a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 प्लस n मायनस 1 आहे म्हणजे 39 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 4 आहे. आता इथे आपल्याला या ब्रॅकेटमध्ये या किमती येतील. इथे 39 येईल, इथे 39 येईल आणि ब्रॅकेटमध्ये हे मिळेल आपल्याला. आता पुढे डायरेक्ट आपल्याला लास्ट आन्सर विचारले, पण त्यासाठी आपल्याला या स्टेप्स करायला लागतील मध्ये, तर रफमध्ये आपण करूया. दॅट इज इक्वल टू 39/2 इंटू 2 4 जार 8 प्लस 39 मायनस 1 केलं तर 38 इंटू 4. हे मल्टिप्लिकेशन केलं तर 152 मिळेल. देअरफॉर S39 इज इक्वल टू 39/2 इंटू ब्रॅकेट n प्लस 152.
ॲडिशन केली ही तर 160 मिळेल. 39/2 इंटू 160. इथं 2ने डिवाइड होईल. 2 1 जार आणि वरती 80 येईल. 80 इंटू 39 मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला मिळेल 3120. म्हणजे इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये लास्ट आन्सर मिळेल 3120. Therefore, sum of numbers from 1 to 140 which are divisible by 4 are 3120.